नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। आता सर्वांना उत्सुकता लागली आहे 5 राज्यांवर कुणाचं राज्य। खरं म्हणजे ही 5 राज्य आणि या विधानसभाच्या निवडणुका आता सर्वात जास्त ऐकलायत, कारण सगळ्यात जास्त गरज आहे ती बीजेपीला जास्तीत जास्त राज्य आपल्याकडे खेचण्याची। पण यातली महत्त्वाची राज्य जी बीजेपीकडे ऑलरेडी आहेत, उदाहरणार्थ आसाम आहे, पण पश्चिम बंगाल हे जे दुखणं आहे बीजेपीचं ते आपल्याला काय मिळत नाहीये। पण यंदा मात्र एक्झिट पोलनुसार सगळेच बदल, वेगळेच ड्रास्टिक चेंज पाहायला मिळत आहेत आणि एक्झिट पोलचे अंदाजच मी तुम्हाला आता या आपल्या एलएस मराठीच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे। मुळात सर्वात पहिल्यांदा म्हणजे संपूर्ण भारताची नजर आहे ती पश्चिम बंगालवर। या पश्चिम बंगालमध्ये काय घडणार, दीदी की मोदी? आता या ठिकाणी ज्यांनी आतापर्यंत तृणमूल काँग्रेस म्हणून या राज्यावर वर्चस्व गाजवलं त्यांना कदाचित यावेळी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारताना दिसत आहे। जर आपण आता पश्चिम बंगालच्या बाबतीत विचार केला तर इथं बीजेपीनं प्रचंड मोठी ताकद लावली होती आणि सुषमा एकंदरीत या सगळ्या ममता बॅनर्जींच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर त्यांनी याच्या आधी जी ताकद तिथे जी काही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पेन्शन असतील किंवा आणखी विद्यार्थ्यांसाठी योजना असतील त्या तिथे आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा फायदा त्यांना होत होता। पण ऐनवेळी व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ कुठेतरी भाजपनं त्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसला खाली खेचण्याचा प्रयत्न करण्यासाठी मग मात्र अमित शाह असतील, नरेंद्र मोदी असतील यांनी प्रत्यक्षात तिथे जाऊन आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि आता त्याचाच परिणाम कदाचित या दुसऱ्या म्हणजेच आज पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानावर झालाय का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मूळ म्हणजे या पश्चिम बंगालचं आतापर्यंतचं नेतृत्व जे ममता बॅनर्जींकडे आहे तेच नेतृत्व यावेळी टिकणार का असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर संपूर्ण या पश्चिम बंगालचा जर आपण विचार केला तर पश्चिम बंगालमध्ये आता बीजेपी मुसंडी मारताना दिसत आहे। तिकडे आसाममध्ये देखील बीजेपी हॅट्रिक साधताना दिसत आहे। खरं तर यामध्ये बीजेपी आसाममध्ये 88 ते 100 पर्यंतच्या जागा घेऊ शकतं असा अंदाज आहे। काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळू शकतात। त्यामुळे आसाममध्ये पुन्हा एकदा बीजेपी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतं। केरळमध्ये 140 जागा आहेत, पण त्या ठिकाणी एलडीएफ आणि यूडीएफ यांची जी टफ फाईट आहे त्याचा जर विचार केला तर यंदा एलडीएफला काही आपला गड राखता येत नाही असं दिसतंय। यूडीएफ त्या ठिकाणी 78 ते 90 जागा घेऊन कदाचित या ठिकाणी सत्तेवर येऊ शकतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा या भाजपनं तमिळनाडूमध्ये आपला जोर लावायचा प्रयत्न केलाय, तिथे एआयएडीएमके आहे वर्सेस डीएमके आहे म्हणजे स्टॅलिन, त्या ठिकाणी नेमकं काय होणार हाच प्रश्न संपूर्ण भारताला पडलाय। पण एमके स्टॅलिन जे आता मुख्यमंत्री या राज्याचे आहेत त्यांचं स्पष्टपणे विधान आहे, भाजपनं 100 जन्म घेतले तरी तमिळनाडूत त्यांची सत्ता येणार नाही। हा तमिळनाडू आहे, हिंदी पट्ट्यातील राजकारण येथे चालत नाही, तुम्ही आमचे कॅरेक्टर कधीच समजू शकणार नाही, ही भूमी तुम्हाला चिरडून टाकेल। त्यामुळं एकंदरीत या ठिकाणी पुन्हा एकदा तमिळनाडूमध्ये डीएमके सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जाते, तसा एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी सांगितला जातोय। तिकडे पुद्दुचेरी जर पाहिलं तर अर्थातच केंद्रशासित प्रदेश आणि या ठिकाणी बीजेपीला म्हणजेच भाजपला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे, काँग्रेसला 6 ते 8 जागा मिळू शकतात आणि इतरांना 3 ते 7, म्हणजे या ठिकाणी बीजेपी आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतं। मुळात केरळमध्ये जर आपण पाहिलं तर एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यातला संघर्ष फार मोठा आहे आणि याच दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मात्र बीजेपीला अवघ्या 1 ते 2 किंवा फार फार तर 3 जागा केरळमध्ये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आसाममध्ये मात्र भाजप पुन्हा एकदा हॅट्रिक साधू शकतं आणि 88 ते 100 म्हणजे 126 पैकी जवळपास 100 जागा घेऊ शकतं असा एक्झिट पोलचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। आपण पश्चिम बंगालचा जर विचार केला तर 294 जागा, 23 एप्रिलला पहिलं मतदान पार पडलं 152 जागांसाठी, दुसरं मतदान आज झालं 142 जागांसाठी। आपल्याला आठवत असेल सर्वात जास्त म्हणजे सर्वाधिक मतदान 23 एप्रिलला जे 152 जागांसाठी झालं त्यावेळी झालं होतं 91% जवळपास,
आणि आता जर आपण विचार केला तर 2021चा जो निकाल होता त्या तृणमूल काँग्रेसला 48.5% इतकी मतं मिळाली होती, तर बीजेपीला 38.5%. पण आता मात्र उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते. मी अर्थात पश्चिम बंगालच्या विश्लेषणाच्या भूमिकेत तेव्हा जेव्हा तुमच्याकडे या सगळ्या भूमिका मांडेन किंवा तिथला नेमका परिस्थितीचा अंदाज काय तो सांगेन त्यावेळी लक्षात येईलच. पण मूळ जी बाकीची राज्य आहेत ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा आसाम आहे, तमिळनाडू आहे किंवा पुद्दुचेरी आहे आणि केरळ आहे, या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे ते सुरुवातीला सांगतोय. खरं तर तामिळनाडूचं आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डीएमके आहे, एडीएमके आहे आणि विजय थलपती ज्यांनी TVK या पहिल्यांदाच आपला पक्ष या निवडणूक रिंगणात उतरवलेला आहे, त्या देखील 30 ते 40 पर्यंतच्या जागा TVKला मिळू शकतात. कदाचित या ठिकाणी डीएमके एडीएमके या दरम्यान कशी टफ फाईट होते त्याच्यावर TVKच्या जागा ठरणार आहेत. अर्थात सुपरस्टार म्हणून दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून विजय थलपती यांचं नाव घेतलं जातं. आता या निवडणुकीत खरंच त्यांचे स्टार दिसणार का हे मात्र अगदी घोडा मैदान फार लांब नाहीये, 4 मेच्या निकाला दिवशी स्पष्ट होणार आहे. मूळ भूमिका अशी आहे की मुळात आसाम एकतर हे राज्य ऑलरेडी बीजेपीच्या अखत्यारीतलं, बीजेपीचंच वर्चस्व असलेलं, पण त्या ठिकाणी काँग्रेस नेहमी प्रत्येक वेळी आसाम ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतं, पण काँग्रेसला यावेळी देखील 24 ते 36 याच्या पलीकडे जागा मिळण्याची शक्यता दिसत नाहीये आत्ताच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार. केरळचा जर विचार केला तर 140 जागा आहेत, पण UDF यावेळी बाजी मारू शकतं असं एकंदरीत चित्र आहे. थर्ड फोर्स अस्तित्वात आहे का तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, पण भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी किती जागा आहेत आताच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एकही जागा मिळू शकत नाही किंवा फार फार तर 3 जागा मिळू शकतात अशी परिस्थिती केरळमध्ये भाजपची आहे. पण मागच्या वेळी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डावी म्हणजे LDFनं सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी सत्ता राखली होती. 2021ला सुद्धा LDFच अस्तित्वात होती आणि म्हणजे ज्याला आपण डावी लोकशाही आघाडी म्हणतो, लेफ्ट डेमोक्रेटिक अलायन्स, पण ही लेफ्ट डेमोक्रेटिक अलायन्स आता कदाचित उजव्यांच्या पारड्यात पडू शकते की काय अशी परिस्थिती आहे, कारण की इथं युनायटेड डेमोक्रेटिक अलायन्स UDF या माध्यमातून कदाचित सत्ता बदल होण्याची शक्यता आहे. मूळ आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की या सगळ्यांमध्ये कुठेतरी केंद्रशासित प्रदेश म्हणून पुद्दुचेरीची या 4 राज्यांबरोबर निवडणूक लागली, पण इथे मात्र भाजपनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्याची या ठिकाणी स्ट्रॅटेजी वापरली होती आणि त्यानुसार 16 ते 20 जागा बीजेपीला मिळू शकण्याची शक्यता आहे. या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर नेमकं मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण असतील असा देखील प्रश्न पडतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा स्टॅलिन त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी दावा करू शकतात. अर्थात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तर आहेतच, ममता बॅनर्जी या ठिकाणी पुन्हा एकदा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतील, पण इथंच पश्चिम बंगालला छेद देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता दिसतेय. कारण जर आपण पश्चिम बंगालची आतापर्यंतची स्ट्रॅटेजी पाहिली तर या ठिकाणी जे काही दावे केले गेले होते म्हणजे तृणमूल काँग्रेसनं मागच्या वेळी म्हणजे TMCने मागच्या 213 जागा पटकावल्या होत्या आणि भाजपला 77 जागांवर विजय मिळवला होता. पण आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय. आता मात्र भाजपच्या पारड्यात जास्त जागा पडू शकतात, कारण की भाजपनं यंदा सर्वात जास्त ताकद लावली ना ती या पश्चिम बंगालमध्ये. थोडंसं महाराष्ट्रात येऊन आपण बघूयात. महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर 2 पोटनिवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आणि या म्हणजे बारामती आणि राहुरी. बारामतीचा जर विचार केला तर अजितदादा पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जी जागा आहे ती म्हणजे बारामती. आता या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुनेत्रा काकी पवार म्हणजे अजितदादांच्या पत्नी या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी आकाश मोरे यांना दिलं गेलं, उमेदवारी देखील त्यांना काँग्रेसकडून देण्यात आली, पण नंतर ऐनवेळी माघार घेण्यात आली. त्यामुळे आता सुनेत्रा काकी पवार यांच्या विरोधात फारसं काही त्या ठिकाणी कुणाचं आव्हानात्मक असं काम राहिलेलं नाही. आता अर्थात करुणा मुंडे त्या ठिकाणी उभे आहेत, अभिजित बिचुकले आहेत आणि आणखी बाकीचे अपक्ष आहेत, पण एवढं नक्की आहे या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना 90 ते 92% मतं मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. म्हणजे 1 ते 2 लाखांच्या दरम्यान त्यांना मतं मिळू शकतात. राहिला विषय राहुरीचा, नगर जिल्ह्यातला. या ठिकाणी अक्षय गर्डिले जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना 78 ते 83% इतकी मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे गोविंद मोकाटे जे आहेत त्यांना 7 ते 9% मतं मिळण्याचा अंदाज आहे.
त्यामुळं महाराष्ट्रातल्या या पोटनिवडणुका आणि भारतातली ही 5 राज्य यांचा जर आपण विचार केला तर शक्यतो या ठिकाणी भाजप आपली ताकद लावताना दिसतंय. खरं म्हणजे आसामचा जर आपण विचार केला तर एनडीए, काँग्रेस आणि इतर या सगळ्यांमध्ये जर सगळ्या निवडणुकीचा जर आत्ताचा विचार केला तर 100% बीजेपी मात्र इथे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आपली ताकद या ठिकाणी त्यांनी वाढवल्याचं दिसते आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होऊ शकतो. हॅट्रिकचा प्रयत्न त्यांच्याकडनं होऊ शकतो एक्झिट पोलच्या आत्ताच्या अंदाजानुसार. केरळमध्ये काँग्रेसचं सरकार बनण्याची शक्यता त्या ठिकाणी जरी असली तरी देखील इतर पक्ष मिळून जे काही UDF म्हणून ते एकत्र आलेले आहेत त्यात इतर पक्षांचा वाटा किती आहे अर्थात हे प्रत्यक्ष मतमोजणीच्याच वेळी कळणार आहे. आणि आसामचा जो मुद्दा मी आपल्यासमोर मगाशी प्रकर्षानं मांडलाय की त्या ठिकाणी म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कदाचित किंवा मॅन्डेट ज्याला आपण म्हणतो ते भाजपला मिळण्याची शक्यता आहे. आसाममध्ये बीजेपीनं याच्या आधी देखील 2दा सत्ता मिळवलेली आहे त्यामुळे ते हॅट्रिकच्या प्रयत्नात आहेत. दुसरी गोष्ट तमिळनाडू, या तमिळनाडूमध्ये 234 जागा आहेत. त्या 234 जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्थात इथं भाजप चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न करतंय. AIDMKच्या या सगळ्या माध्यमातून तिथं काही ना काहीतरी आपली डाळ शिजतीये का असा प्रयत्न करतीये. पण DMK मात्र त्यांची डाळ शिजू देत नाहीये कारण की DMKनं त्या ठिकाणी शिजवलेली खिचडी अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिथल्या लोकांनी आत्तापर्यंत DMKला जास्तीत जास्त पसंती दिल्याचं दिसतंय. त्यामुळं कदाचित या ठिकाणी DMK आणि ADIMK यांच्यात जरी टफ फाईट असली तरी मात्र त्या ठिकाणी विजय थलपती यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येतात त्यावर DMK आणि AIADMK यांच्यातलं समीकरण समजणार आहे. कुणाला किती जागा, कुणाच्या किती पारड्यात जागा पडतील हे कळून येणार आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपनं प्रचंड मोठी ताकद लावली, प्रचंड मोठा जोर लावला. आपण बघितलं असेल नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, अमित शहा स्वतः गृहमंत्री त्या ठिकाणी जाऊन आले, भाजपनं वेगवेगळे प्रभारी आपापल्या वेगळ्या राज्यांमध्ये पाठवले आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत या 5ही राज्यांना आपल्या ताब्यात किंवा आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करण्याच्या भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडल्या. पण केरळ जे आणि आहे त्या ठिकाणी किंवा तमिळनाडू या ठिकाणी मात्र भाजपची डाळ शिजताना दिसत नाहीये. खरं तर आसाम ऑलरेडी भाजपच्या आहे, पुद्दुचेरी भाजपकडे आहे, पण या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू ही जी 2 मोठी ज्याला आपण राज्य म्हणतो या ठिकाणी काय, या ठिकाणी मात्र भाजपला नेहमी मागच राहावं लागलंय. पण यंदा मात्र भाजप कदाचित या ठिकाणी चेंज होऊ शकतो आणि पश्चिम बंगालमध्ये दीदी की मोदी याचं उत्तर आता शोधावं लागतंय. याचाच अर्थ कुठेतरी निवडणुकीत उलटफेर होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली दिसते. आसामचा किंवा केरळचा जो रिझल्ट आहे, आसाममध्ये थोडासा चेंज दिसेल असं वाटलं होतं पण नाही. बीजेपी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवताना दिसतीये. काँग्रेस म्हणावं तेवढी या ठिकाणी पुन्हा एकदा ताकदीनं उतरलेली दिसत नाहीये कारण की आसाममध्ये काँग्रेसला एक्झिट पोलनुसार 24 ते 36 जागा मिळण्याचाच अंदाज वर्तवण्यात येतोय. पण त्या ठिकाणी बीजेपी मात्र 88 और 100 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मुळात या सगळ्या आताच्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा विचार केला तर आपल्याला आठवत असेल की या निवडणूक काळातच खरं तर नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत त्याच्यावर प्रचंड मोठी चर्चा झाली. 17-18 तास त्याच्यावर चर्चा झाली पण हे विधेयक नामंजूर झालं. अर्थात 2023ला महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं होतं पण त्याच्यासोबत जी जनगणनेचं विधेयक जोडलं गेलं किंवा कायद्यात दुरुस्तीचं जे विधेयक जोडलं गेलं त्यामुळे विरोधकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध केला. पण एवढं होऊन देखील म्हणजे विधेयक नामंजूर झालं तरी देखील पश्चिम बंगालमध्ये भाजपच्याच बाजूनी कौल एक्झिट पोल मधून दाखवला जातोय किंवा दिसतोय. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी या ठिकाणी जी पश्चिम बंगालची जी भूमिका आहे त्या ठिकाणी बहुतेक फेरबदल होण्याची शक्यता दिसतेय. या ठिकाणी सत्ता बदल होण्याची शक्यता दिसते आणि भाजपला जर पश्चिम बंगाल ताब्यात आलं तर ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेस असेल, डावे असतील, ही यांची प्रचंड मोठी हार असेल. मुळात डाव्यांचं अस्तित्व त्या ठिकाणी किती आहे हा प्रश्नच मुळात आधी उपस्थित होतो. पण पश्चिम बंगाल म्हटलं की दीदी आणि ममता बॅनर्जींच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे तृणमूल काँग्रेसनी जी काही घडी बसवलेली होती
ती कदाचित भाजपमुळं आता या ठिकाणी विस्कटली जाऊ शकते, असं चित्र या आत्ताच्या एक्झिट पोलनुसार तरी दिसतंय. केरळचा जर आपण विचार केला तर केरळमध्ये मुळातच LDF आणि UDF म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे 2021ला जर निवडणुकांचा विचार केला तर 126 जागांसाठी त्या ठिकाणी मतदान पार पाडलं होतं. 722 उमेदवार रिंगणात होते. 82.2% इतकं मतदान त्यावेळी झालं होतं. पण आता नव्यानं मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि जागा 140 झाल्या आणि त्यानुसार जर आता आपण पाहिलं तर एकंदरीत या सगळ्या आसामच्या बाबतीत जर विचार केला तर 85.38% इतकं मतदान झाले. म्हणजेच 126 जागा आसाममध्ये आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा फायदा SIR प्रक्रियानंतर. तुम्हाला आठवत असेल SIR सर ही जी प्रक्रिया राबवली गेली पश्चिम बंगालमध्ये त्यामुळे 90 लाख जवळपास मतदार संख्या कमी झाली. कदाचित त्याचं बेनिफिट या सगळ्या दरम्यान म्हणजे ज्याला ॲक्च्युअल वोटर आपण म्हणतो तो पुढे आला आणि त्यांनी मतदान केलं असं म्हटलं तर मग BJPच्या पारड्यात हे SIRचा जो काही फायदा आहे त्याचा फायदा पडला का, त्याचा लाभ BJPला झाला का, याची उत्तर काळांतरानं राजकीय विश्लेषक शोधतीलच. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आसाममध्ये 2021चा जो रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड देखील आत्ता तोडला गेलाय. तो आसाममध्ये 82.2% इतका होता जो आत्ता 85.38% इतकापर्यंत पोहोचला. म्हणजे 3 ते 4% मतदान यावेळी वाढलेलं आहे. पुद्दुचेरीचा जर विचार केला तर 89.83% मतदान 30 जागांसाठी झालं आणि या ठिकाणी 2021ला 83.28% इतकं मतदान झालं होतं. त्यामुळे जवळपास 6-7% मतदान यावेळी वाढलेलं दिसतंय. आता मतदानाचा टक्का वाढणं म्हणजेच सत्ताधारी पक्षाला धोक्याची घंटा असते. पश्चिम बंगालमध्ये नेमकं तेच घडून आलंय. पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती आहे ती आपण आत्ताच्या या सगळ्या माहितीनुसार जर पाहिली आपण तर भाजपला जिथं 77 जागा मिळाल्या होत्या त्या कदाचित आता डबल होण्याची शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात येते. आणि जे काही 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान झालं त्यातला जो पहिला टप्पा होता 152 जागांसाठी तिथे जवळपास 91% इतकं मतदान झालं आणि हे सर्वाधिक आहे. त्यामुळे जिथं मतदान जास्त होतं साहजिकच सत्ताधारी पक्षावर म्हणजे त्यांच्या सत्तेवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण होत असते. आतापर्यंतच्या निवडणुकांचा हा अंदाज आहे. पण एकंदरीत 2021चा जो निकाल लागला होता आणि ममता बॅनर्जी आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्री म्हणून म्हणजे त्या ज्या जागेवरून उभ्या राहिल्या तर त्या ठिकाणी हरल्या पण अर्थात मुख्यमंत्री म्हणून त्याच पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या खुर्चीमध्ये विराजमान झाल्या. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं अगदी पहिल्यापासून म्हणजे 2021ची निवडणूक संपल्यानंतर तिथं जी काही आपली ताकद लावायला सुरुवात केली तिथला बेस केडर असेल किंवा त्या ठिकाणी प्रत्येक मतदान असेल प्रत्येक समाज घटकातला मतदार असेल त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि SIR हा जो काही निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी राबवलेला या सगळ्या देशभरातल्या महत्त्वाच्या भूमिकेतला मतदान प्रक्रियेतला भाग होता त्याचाच परिणाम कदाचित त्या ठिकाणी होतोय की काय असं चित्र एक्झिट पोलच्या माध्यमातून तरी आत्ता दिसतंय. तमिळनाडूची जी महत्त्वाची भूमिका आहे तमिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर DMK असो किंवा AIADMK असो या दोन्ही पक्षांच्या मध्ये सतत कायम काही ना काहीतरी आपण ज्याला म्हणतो ना की विरोधक कडवे विरोधक म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आतापर्यंत DMK असतील किंवा AIADMK म्हणजे कधी जयललिता कधी करुणानिधी अशीच आपण आतापर्यंतची तिथली भूमिका पाहिलेली आहे. करुणानिधी तर 5 वेळा त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनले. पण 4 मे रोजी हे क्लिअर होणार आहे की आता DMK की AIADMK. खरं तर एकंदरीत आता आपण या 5 राज्यांवर कुणाचं राज्य या LS मराठीच्या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून एक्झिट पोलचे अंदाज नेमके काय आहेत
आणि शक्यता काय वर्तवली जाते 5 राज्यांमध्ये या कुणाकुणाचं सरकार येईल यावर आता जी काही एक्झिट पोलच्या माध्यमातून अंदाज वर्तवले जातात त्याच्यावर आता चर्चा पण सुरू होईल. खरं म्हणजे ही चर्चा अगदी 3 मे च्या रात्रीपर्यंत आणि 4 मेचा निकाल लागेपर्यंत चालू राहणार आहे. पण मुळात या सगळ्यांवर एक ज्याला आपण म्हणतो एक पॉलिटिकल ज्याला आपण त्याचं ओपिनियन घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि अशावेळी राजकीय विश्लेषक आपली भूमिका अत्यंत उत्तमरित्या पार पाडतात कारण की त्यांनी या सगळ्या स्ट्रॅटेजीचा अभ्यास केलेला असतो, त्या त्या राज्यांचा अभ्यास त्यांचा झालेला असतो. त्यामुळे माझ्यासोबत आता विकास वैद्य राजकीय विश्लेषक आहेत, ते जोडले जाणार आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून एकंदरीत या 5 राज्यांमध्ये नेमकं काय चित्र आहे, एक्झिट पोलच्या माध्यमातून जे आकडे येतात ते एक्झिट पोल खरे ठरणार आहेत का की का पुन्हा एकदा फुसकाबार निघणार आहे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा करणार आहोत. आपण विकास वैद्यांशी थोड्याच वेळात जोडले जाणार आहोत आणि त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत. एकंदरीत या सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा जो आत्ता काही एक्झिट पोलच्या माध्यमातून वेध घेतला जातोय की बाबा कुणाचं राज्य कुठल्या राज्यात येईल, पण त्या सगळ्या अनुषंगानं जर एक पॉलिटिकल ओपिनियन आपल्याला घ्यायचं म्हटलं की त्या त्या राज्यामध्ये नेमकी आत्ताची परिस्थिती काय असेल, तिथे कुणाला जास्तीत जास्त जागा मिळू शकतात, तिथे कुठला चेंज होऊ शकतो का, सत्ता बदल होऊ शकतो का, का पुन्हा एकदा तीच पार्टी तोच पक्ष त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो, या सगळ्याच गोष्टींची समीकरणं आपण थोड्याच वेळात या ठिकाणी ऐकणार आहोत. आता जर आपण पाहिलं तर 91.31% इतकं मतदान पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात झालं होतं आणि आता दुसऱ्या टप्प्याचा अंदाज किंवा जे काय आज मतदान झाले त्याचा तर आपल्याला या ठिकाणी आकडा कळेलच. पण मुळात परिस्थिती आत्ता अशी आहे की पश्चिम बंगाल सगळ्यात हाय व्होल्टेज स्टेट आपण ज्याला म्हणू की या ठिकाणी नेमकं काय घडेल याकडेच भारताचं लक्ष लागून राहिलंय. आसाममध्ये भले काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी देखील भाजपनं त्या ठिकाणी आपली ताकद पुन्हा एकदा पणाला लावलेली आहे आणि एनडीएला जवळपास 48% इतकं मतदान त्या ठिकाणी झाल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला एक 38% मतदान. माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत विकास वैद्य राजकीय विश्लेषक. आपण जाणून घेणार आहोत LS मराठीच्या माध्यमातून की या 5 राज्यांवर नेमकं कुणाचं राज्य असेल. विकासजी, LS मराठीच्या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. थँक्यू. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो. विकासजी, आवाज येतोय? हो, आवाज येतोय. हॅलो, या सगळ्या बाबतीत विकास वैद्य यांच्याशी आपला तांत्रिकदृष्ट्या काही संपर्क होऊ शकलेला नाहीये. थोड्या वेळात मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन त्यांना जॉईन करण्यासाठी. पण मुळात ही सगळी आत्ताची जी आपण प्रक्रिया पाहतोय, आज दुसरा टप्पा देखील पार पडला आणि आता सगळ्यांना वेध लागले ते 4 मेला नेमका निकाल काय लागणार. बारामती आणि राहुरी, खरं तर या ठिकाणी 2 ज्या पोटनिवडणुका लागल्या होत्या तिकडे शिवाजी कर्डिले यांचं निधन झालं होतं, बारामतीमध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीमध्ये इकडे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत, तर तिकडे अक्षय कर्डिले शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव निवडणूक रिंगणात आहेत. प्राजक्त तनपुरे आपल्याला ठाऊकच आहे की ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला आणि ते माघार घेतली असंच म्हणूयात, कारण की त्यांना म्हणजे तिकीट देण्याची इच्छा असून सुद्धा त्यांनी ते तिकीट नाकारलं आणि मग त्या ठिकाणी अर्थातच गोविंद मोकाटे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात आलं. आता गोविंद मोकाटे आणि अक्षय कर्डिले यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 7 ते 8% मतं त्या ठिकाणी गोविंद मोकाटे यांना मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे यासोबतच जे अक्षय कर्डिले त्यांना 70 ते 80% मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. बारामतीचा जर आपण विचार केला तर बारामतीमध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं सुनेत्रा पवार निवडून येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. 90 ते 92% इतकी मतं, म्हणजे साधारण त्या ठिकाणी 28-29 उमेदवार असतील, अपक्ष आहेत बरेच, जवळपास
आताच आपण या सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुकांचा विचार करतोय. अर्थात पश्चिम बंगालचा आकडा मी आता तुम्हाला सांगणार आहे. एक्झिट पोलच्या नुसार या ठिकाणी पश्चिम बंगाल 294 जागा, तृणमूल काँग्रेस 85 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर बीजेपीला या ठिकाणी आपण पाहिलं तर 142 ते जवळपास 161 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण आता जर पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी टीएमसी तृणमूल काँग्रेस पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे, म्हणजे सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आणि भाजप या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत या ठिकाणी आपलं कमळ फुलवण्याच्या तयारीत दिसतंय. खरं तर हा सगळ्यात मोठा एक वेगळाच ड्रास्टिक चेंज यावेळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बीजेपीला पश्चिम बंगालमध्ये 150 ते 160, कोण म्हणते 178 ते 208. म्हणजे जर आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पोलचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पोल डायरी 142 ते 171 जागा मिळण्याची शक्यता बीजेपीला पश्चिम बंगालमध्ये. नंतर मॅट्रिज म्हणून आहे, यांचा अंदाज आहे 146 ते 161 जागा बीजेपीला. नंतर चाणक्य स्ट्रॅटेजीज 150 ते 160 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय. आणि प्रजा पोल म्हणून आहे 178 ते 208 जागा. म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी ममता बॅनर्जींच्या हातून निसटते की काय असा प्रश्न पडतो. पोल डायरीच्या नुसार 99 ते 127 जागा या ठिकाणी तृणमूल काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रिकच्या अंदाजानुसार 125 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार 130 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर प्रजा पोल यांच्या आकड्यानुसार 85 ते 110 जागा तृणमूल काँग्रेसला मिळू शकतात. म्हणजे जवळपास 4 ते 5 पोल जर आपण पाहिले तर पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी कमळ फुलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या ठिकाणी 2026च्या या पहिल्या फेजमध्ये जर आपण पाहिलं 152 जागा होत्या, 93.19% इतकं मतदान झालं होतं. आणि एवढं विक्रमी मतदान झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ताधारी पक्ष जेव्हा जास्तीत जास्त वोटिंग होतं तेव्हा त्यासाठी धोक्याची घंटा असते. आसाममध्ये तर त्या ठिकाणी भाजप हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडूमध्ये जर आपण पाहिलं तर डीएमके या ठिकाणी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जाते. 145 ते 160 जागा त्या ठिकाणी डीएमकेला मिळू शकतात. एआयएडीएमके 50 ते 60 65 जागांपर्यंतच त्या ठिकाणी मुसंडी मारू शकता असं या ठिकाणी दाखवलं जात आहे. पण या सगळ्यांमध्ये वेगवेगळे एक्झिट पोल आहेत, हे नुसते अंदाज आहेत. प्रत्यक्षात मतमोजणी अजून व्हायची आहे. प्रत्यक्षात सोबत एकंदरीत या सगळ्याच 5 राज्यांचं विश्लेषणात्मक नेमकं काय घडू शकतं अंदाज, याच्यावर राजकीय विश्लेषक विकास वैद्य जोडले गेलेले आहेत. विकासजी, आपलं LS मराठीच्या लाईव्ह मध्ये स्वागत. धन्यवाद. विकासजी, 5 राज्यांवर कुणाचं राज्य आणि आता एक्झिट पोलचे आकडे बाहेर पडतायत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या हातातून निसटणार की काय असंच या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे मला पहिल्यांदा तुमची प्रतिक्रिया यावर हीच घ्यायची आहे की यावेळी ममता बॅनर्जींना पाय उतारवावं लागतंय का? आता एकदम असं म्हणणं थोडंसं काय म्हणतात त्याला धोरणात्मक दृष्ट्या चुकीचं ठरेल. पण एक निश्चित आहे की जे आतापर्यंत ममता बॅनर्जी फार इझिली जिंकून जातील असा जो कयास व्यक्त केला जात होता, मला वाटतं त्याच्यामध्ये यावेळेस टफ म्हणता म्हणजे पुष्कळ लोकांचा अंदाज होता. एक जनरल जे मध्यंतरी ज्या पद्धतीचा सर्वे पण झाला, पण यावेळेला भाजपनी खूप मोठ्या प्रमाणात जोर लावलेला आहे. आणि मतदानाची टक्केवारी एक, आणि दुसरं SIR मध्ये जे जवळपास 91 लाख वोटर्स तिथनं वगळल्या गेले तो एक भाग झाला. आणि तिसरं जे भाजपानी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसारखी योजना त्यांनी तिथे जी जाहीर केली, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आजच म्हणजे सकाळी 7 वाजेपासून, म्हणजे आता जो दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं तर सकाळी 7 पासून
महिला तिथे दिसत होत्या. याच्या आधीच्या टप्प्यामध्ये देखील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. आणि म्हणजे ममता बॅनर्जी या दीदी किंवा मा किंवा जे काही त्यांना संबोधल्या जात असेल, त्या सगळ्यांचा विचार करता यावेळेस बीजेपीनी ज्या पद्धतीने एक नॅरेटिव्ह सेट केला, एक जे 33% आरक्षण बिलाचा पण इश्यू त्याच्यामध्ये जे होतं की यांनी महिलांना न्याय मिळू दिला नाही, तर त्याच्यामधला पॉलिटिकल भाग काही जरी असला की लोक म्हणाले की 2023 मध्ये ते मंजूर झालं होतं वगैरे वगैरे, त्याच्यामधला जो टेक्निकल पार्ट आहे, पण साधारणपणे एक कॉमन माणसापर्यंत ज्या पद्धतीचा मेसेज जातो त्या पद्धतीचा हा एक मेसेज गेला की विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने महिला आरक्षणाचं बिल हे हाणून पाडलं, तर हा एक भाग होता. आणि कोणी कितीही म्हणो पण एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा देखील पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. 50-50% जरी प्रतिक्रिया ह्या असल्या तरी शेवटी वोटिंगच्या याच्यामध्ये, आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30,000 भाजपाचे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या राज्यामधनं हे महाराष्ट्रामध्ये कामाला लागले होते. आणि त्याच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक मोठं नेटवर्क आणि सगळ्या त्यांच्या 37 संघटना ज्या वेगवेगळ्या पद्धतीने, अगदी ज्याला म्हणतो आपण एक मायन्यूट प्लॅनिंगनी ज्या पद्धतीने काम करत होत्या, तसंच काम हे पश्चिम बंगालमध्ये देखील झालेलं आहे. त्याच्यामुळे जर आपण थोडासा बारकाईने अभ्यास केला तर ममता बॅनर्जी या फार समाधानी किंवा फार कॉन्फिडंट दिसत नव्हत्या. त्याच्यामुळे कुठेतरी पश्चिम बंगाल फक्त एक बघावं लागेल की समजा बीजेपीला जास्त सीट्स मिळाल्या तरी ती जी गॅप राहते ती किती राहू शकते, हा एक त्याच्यामधला भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. पण कुठेतरी असं दिसतंय की बीजेपी यावेळेला ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालमधनं पाय उतार करतील. नक्कीच विकासजी, आणखी मी तुम्हाला आता इथे माझ्या समोर जे काही 5 पोल आहेत त्या 5 पोलनी काय अंदाज वर्तवलाय त्यानुसार आपण एक, आणि त्याच्यावरून आपण थोडीशी चर्चा करूया. उदाहरणार्थ पोल डायरी म्हणून आहे, तर त्यांनी असा अंदाज वर्तवला त्या ठिकाणी 99 ते साधारण 110 पर्यंत जागा टीएमसीला मिळतील. नंतर चाणक्य स्ट्रॅटेजीज 130 ते 140 जागा असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. नंतर प्रजा पोल म्हणून आहे 85 ते 110 जागा असा अंदाज वर्तवलेला आहे. आणि त्याच जोडीला जर आपण पाहिलं तर पोल डायरी म्हणून आहे ते 99 ते 127, म्हणजे जे काही 4-5 एक्झिट पोल आहेत इथे कुठेही 140च्या वर टीएमसीला आकडा दाखवताना दिसत नाहीत. पण बीजेपीचा जर आपण विचार केला तर बीजेपी 150 ते 160 एक पोल सांगतोय. नंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 178 ते 208 इथपर्यंत सांगतंय. नंतर आणखी आपण दुसरा जर पोल पाहिला तर त्या ठिकाणी जवळपास 142 ते 171, म्हणजे मला असं म्हणायचं की बीजेपीला 140 अभव आणि टीएमसी 140 बिलो. मग मला हा एक प्रश्न असा पडतो की जसं तुम्ही मगाशी एक अतिशय उत्तम समर्पक भूमिका मांडलीत, विधेयक नामंजूर झाल्यानंतर बीजेपीनं प्रत्यक्ष दुसरा टप्पा होत असताना देखील निवडणूक काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8:30 वाजता येऊन संबोधित करावं आणि देशाला कसं महिला विरोधी हे आता सगळे विरोधक वागतायत असं सांगावं, त्याचा हा बेनिफिट तर भाजपला झाला नाही ना. मी मगाशी जे सांगितलं ना की कॉमन माणसापर्यंत नेमका या सगळ्या गोष्टींचा काय मेसेज जातो, कारण त्याच्यानंतर विरोधी पक्षांनी देखील एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की हे तर 2023 मध्येच झालं होतं आणि मुळात ते म्हणजे विधेयक ते म्हणजे मंजुरीची त्याची गरजच नव्हती बा, आणि आम्ही काही ते हाणून पाडलं नाही, त्याच्यामध्ये डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे. पण मी तुम्हाला सांगतो की 10% एक एज्युकेटेड क्लास वगळता इतर लोकांपर्यंत तो एक मेसेज पोहोचवण्यात बीजेपी खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे की हे महिला विरोधी जो सगळा विरोधी पक्ष आहे इन्क्लुडिंग ममता बॅनर्जी, की या महिला विरोधी राहिलेल्या आहे आणि जे आम्हाला स्थान मिळावं त्या 33% आरक्षणाच्या माध्यमातून ते आम्हाला मिळू दिलेलं नाहीये. आणि यासोबत त्यांनी ज्या काही वेगवेगळ्या योजना महिलांसाठी तिथे देण्याच्या ज्या घोषणा केलेल्या आहे त्याचा निश्चितपणे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं की आधी फारसा परिणाम होईल असं वाटत नव्हतं, पण ते देखील महाराष्ट्रामध्ये देखील यशस्वी झाला. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा मी मगाशी म्हटला त्याला पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्या पद्धतीचं नेटवर्क हे बीजेपीचं वर्क करत होतं की ते नेटवर्क निश्चितपणे
खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडणार आहे. फक्त हे बघायचं आहे की ममता बॅनर्जींचा जो काही त्या ठिकाणी त्यांनी साधेपणा दाखवून, आपण काल शेवटची रॅली बघितली असेल की त्या एका बाईकवरून फिरल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि एकूणच कोलकात्यामध्ये देखील. तर तर ती ती जी एक त्यांची एक स्टाईल आहे की एक की मी किती सामान्य माणसाची हे आहे बुवा, म्हणजे मी सामान्य माणसात वावरणारी, किंवा त्या अजूनही त्या छोट्याशा घरात राहतात वगैरे वगैरे वगैरे, हा जो भाग आहे. पण त्याच्यामुळे तो एक त्यांनी ज्या पद्धतीने पकड त्या टीएमसीवर पश्चिम बंगालवर जी आपली बसवलेली आहे, आपण अजून एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की मी महाराष्ट्राच्या इलेक्शनचा वारंवार उल्लेख याच्याकरता करतोय कारण नजीकच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये जे काही झालं, जो एक स्थित्यंतर आपण पाहिलं, तर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने एनसीपी किंवा शिवसेना शिवसेनेमध्ये जे स्प्लिट झालं, ते स्प्लिट बीजेपी टीएमसी मध्ये करू नाही शकली पश्चिम बंगालमध्ये. तर तर त्याच्यामुळे जितकी सोपी निवडणूक जे काही कोणी म्हटली असेल किंवा अंदाज वर्तवले गेले असतील, तितकी सोपी निवडणूक मात्र पश्चिम बंगालमधली निश्चितपणे नव्हती. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जर समजा बीजेपीला सीट जास्त मिळाल्या तरी ती काही एकतर्फी लढत ही राहणार नाही. ती गॅप जी आहे, ती गॅप म्हणजे कमी जास्त प्रमाणात ती राहू शकते. आता बीजेपी त्याचा जो काही बहुमताचा आकडा तो गाठेल नाही गाठेल हा नंतरचा भाग आहे. पण तरी देखील बीजेपीला एज मात्र आहे असं आपण म्हणू शकतो या निवडणुकीत. येस, नक्कीच. आता थोडंसं पश्चिम बंगालकडून आपण जरा दक्षिणात्य राज्यांकडे येऊयात, तमिळनाडूकडे आपण येऊयात. तमिळनाडूचा जर विचार केला तर डीएमके, AIADMK आणि विजय थलपती यांचा TVK. अर्थात आतापर्यंत असं बोललं गेलं की विजय थलपती यंदा एवढ्या सगळ्यात जास्तीत जास्त जागा लढतायत, म्हणजे 234 जागा आहेत तर साधारण 233 जागा ते लढतातच आहेत आणि स्वतः विजय थलपती 2 जागांवर लढतात. पण प्रश्न हा आता पडतोय की जे काही पोल आहेत त्या पोलच्या माध्यमातून अगदी म्हणजे इतरांना जर पाहिलं तर जागा साधारण एक 10 ते 15 इथपर्यंत जागा मिळतात. मग विजय थलपती यांचा करिश्मा जो आहे, जो काही त्या ठिकाणी आता आपल्याला सगळ्या प्रचारादरम्यान दिसला, तो कुठे इथे पाहताना मिळत नाही. पुन्हा एकदा डीएमकेच तिथं सत्ता राखू शकतं, इथे काही अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कुठे दिसतात बघायला मिळत नाहीये. काय सांगते नाही, याच्यामध्ये पहा तुम्ही की तमिळनाडू असेल, केरळ असेल आणि पश्चिम बंगाल असेल, या आपण 3 राज्यांचा जर विचार केला तर याच्यातला एक सर्वात महत्वाचा भाग असा आहे की इथले पक्ष हे एक भूमिका त्यांनी अशी घेतली आणि ती ते सामान्य माणसांच्या गळी उतरण्यात यशस्वी झालेले आहे की बीजेपी मधले जे काही पदाधिकारी आहेत किंवा बीजेपीचे जे काही उमेदवार आहे, म्हणजे एकूणच भाजपची पार्टी आहे, ती मुळात ही आपल्या राज्याशी त्याचा काही संबंधच नाहीये. म्हणजे हे सगळे लोक बाहेरचे आहेत. तर हा जो एक भाग आहे, त्याच्यामुळे आपण पहा की वर्षानुवर्षे, मला वाटतं मागच्या वेळेला जर म्हणजे माझी माहिती चुकत असेल तर मागच्या वेळेला बहुतेक आपण म्हणजे बीजेपीने 4 सीट्स तिथे जिंकल्या होत्या तमिळनाडूमध्ये. फक्त 4 सीट जिंकल्या होत्या. आणि आता तर स्टॅलिन यांचं विजयची वाक्यच आहे की मोदींनी 100 जन्म घेतले तरी त्यांना तामिळनाडूमध्ये सत्ता मिळणार नाही किंवा त्यांचा विजय होणार नाही म्हणून. आणि स्टॅलिन अतिशय अग्रेसिव्ह नेतृत्व आहे आणि त्यांनी सातत्याने की AIADMKने बीजेपीशी हातमिळवणी करून तामिळनाडूच्या लोकांशी गद्दारी केलेली आहे, असं एक नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं इलेक्शन मध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे बीजेपीला फार टफ आहे. म्हणजे काय की तिथे निश्चितपणे स्टॅलिनला म्हणजे DMKला तिथे खूप मोठ्या प्रमाणात एज आहे आणि त्यांनी ते एक मला विजयजी असं म्हणायचंय की या ठिकाणी असं पण होऊ शकलं असतं की जेव्हा विधेयक मांडण्यात आलं लोकसभेमध्ये त्यावेळी स्टॅलिन यांनी अक्षरशः काळे कपडे घालून काळ्या फिती दाखवून निषेध पण केला, इव्हन ते विधेयकाची प्रत पण जाळली होती. आणि आमच्या दाक्षिणात्य राज्यांवर डिलिमिटेशनमुळे कसा म्हणजे त्याचा आम्हाला डिमेरिट्स होत आहेत आणि आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो, भविष्यात आमच्या जागा कमी होऊ शकतात लोकसंख्येनुसार, तर आम्ही चांगलं काम केलं होतं. त्यामुळे त्याचा पण फॅक्टर कुठेतरी DMKच्या पथ्यावर पडला असं म्हणता येईल. बिलकुल. आणि तो आपल्याला जर आठवत असेल तर साधारण 2 वर्षांपूर्वी एक स्टॅलिननी एक अशी भूमिका घेतली होती की तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश, केरळा असं मिळून एक नवीन आमचा एक देश आम्हाला निर्माण करायचा आहे, अशी पण एक भूमिका स्टॅलिननी घेतली होती. आणि सातत्याने हे दाक्षिणात्य राज्यांना कशी पक्षपातीपणाची वागणूक मिळते
आणि आपण जे बोललात डिलिमिटेशन, तर डिलिमिटेशनचं यांनी एक फार स्मार्ट गेम खेळला स्टॅलिननी. तो म्हणजे त्यांनी जसं मगाशी आपण म्हटलं की कॉमन माणसापर्यंत, त्यांनी कॉमन माणसापर्यंत हा प्रश्न त्यांच्या भाषेमध्ये हा पोहोचवण्याचा बिलकुल प्रयत्न केला आणि त्यात पण ते विजयजी पुष्कळ मोठ्या तुम्ही प्रमाणात तुम्ही यशस्वी. विजयजी तुम्ही आता एक फार महत्वाचा मुद्दा मांडलात. खरं म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे तमिळनाडूतला डीएमके असो किंवा AIADMK असो, मग AIADMK पक्षाचं जे नेतृत्व आहे त्यांना सुद्धा हे लक्षात यायला पाहिजे होतं की भाजपनं जे आता विधेयक लोकसभेत मांडल्या मंजुरीसाठी त्याचा फटका आपल्या पक्षाला बसू शकतो आणि आपण सत्तेपासून दूर राहू शकतो. तरी देखील AIADMKनं भाजपची साथ का सोडली नाही? बरोबर आहे, करेक्ट. आणि मुळात आपण जर म्हणजे मध्यंतरीच्या काळात जे काही स्थित्यंतर AIADMK मध्ये झाले, त्याच्यामुळे AIADMK वरून थोडासा विश्वास लोकांचा उडालेला दिसतो. आणि त्या तुलनेत डीएमकेने स्टॅलिननी म्हणजे मागच्या त्यांच्या रेजिम मध्ये एक पक्की पकड त्यांनी बसवली आणि हे ते सामान्य लोकांच्या गळी उतरण्यात यशस्वी झालेले की आम्हीच खरे तमिलियन आहोत आणि आम्हीच फक्त केअर याची करू. कारण जर तुम्ही नीटच्या वेळेला देखील पाहिलं असेल की नीट जी एक्झाम असते ज्याच्यामध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट आवश्यक असते, काही वेळेला तामिळनाडू आणि कर्नाटक ही अशी राज्य होती की ज्यांनी त्यांनी हे म्हटलं होतं की आम्ही आमच्या राज्यातली परराज्यातल्या व्यक्तीला देणार नाही की आम्ही त्या ह्याच्यामध्ये. तर हा जो एक राज्याचा स्पिरिट जो आहे, हा स्पिरिट स्टॅलिननी अनेक वर्षांपासून तो मेंटेन केलेला आहे आणि मला वाटते त्याच्या माध्यमातून त्यांनी ती जी पकड बसवली आणि आपण एकूणच प्रचारामधला जो कॉन्फिडन्स जो डीएमकेच्या एकूणच सगळ्या उमेदवारांमध्ये दिसतो, त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये अजूनही असं वाटतं की तामिळनाडूमध्ये बीजेपीला मुसंडी मारता येणं फार कठीण आहे. नक्कीच. आता आपण थोडंसं आसामकडे जाऊयात. आसामचा जर आता आपण विचार केला तर आसाममध्ये मुळातच 2016 असो 2021 असो भाजपनं या ठिकाणी सत्ता राखली आणि आता हॅट्रिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते एक्झिट पोलच्या माध्यमातून. आसाममध्ये 126 जागा आहेत. या ठिकाणी बीजेपीला 85 ते साधारण 98 पर्यंत या ठिकाणी जागा मिळू शकतात असं म्हटलं जात आहे. आणि काँग्रेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर येते 22 ते 35 जागा. खरं तर काँग्रेसचे 3 वेळा लोकसभा खासदार राहिलेले गोगोई यावेळी विधानसभेसाठी निवडणूक लढतायत. म्हणजे मला असं म्हणायचं की एवढं सगळं काँग्रेसने त्या ठिकाणी ताकद लावून सुद्धा काँग्रेसला तिथे का कमबॅक करता येत नाही? प्रॉब्लेम काय काँग्रेसचा? नाही, आसाममध्ये जर आपण पाहिलंय, मुळात हेमंत बिस्वा शर्मा हे काँग्रेसचे आहेत. म्हणजे ते कसे तिथनं बाहेर पडल्यावर तो इतिहास आहे, तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हेमंत बिस्वा शर्मांनी म्हणजे या मधल्या काळामध्ये जे महत्वाचे 3 चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे जे ज्यांना महत्व प्राप्त झालं त्याच्यामध्ये ते एक होते. एक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे, दुसरे तुमचे योगी आदित्यनाथ आणि हेमंत बिस्वा शर्मा. त्याच्यामुळे हेमंत बिस्वा शर्मांनी यांनी ज्या पद्धतीने आसाममध्ये जी त्यांची पकड मजबूत केलेली आहे आणि एक जसं मी स्टॅलिनच्या बाबतीत जसं म्हटलं किंवा आपण ममता बॅनर्जीच्या बाबतीत देखील म्हणू, तर हे एक पॅशनेट लीडर्स आहेत हे सगळे. त्याच्यामुळे हेमंत बिस्वा शर्मांनी एक प्रशासनावरची त्यांची पकड आणि ज्या पद्धतीची कामांचा एक झपाटा त्यांनी हे केला आणि मुख्य म्हणजे की त्यांच्या सरकारनी जे काही काम केलं त्याचं जे एक काय म्हणतात त्याला एक प्रभावी प्रमोशन त्या तिथे जे केलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही काँग्रेसला म्हणजे जे मध्यंतरी जे एक प्रकरण झालं, मला त्यांचं नाव आठवत नाही, जे आपले ते प्रवक्ते काँग्रेसचे, त्यांनी जो काही आरोप केला त्यांच्या पत्नीवर, पण त्याचा देखील खेरा त्यांचा पण पवन खेरा जे आहे तर त्याचा देखील तर त्याचा उलट निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या ह्याच्यावर झाला किंवा हा माणूस बाहेरचा माणूस येऊन म्हणजे त्यांनी आसामीचं जे काही जो अपमान केलेला आहे अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह. आणि तिथे हेमंत बिस्वा शर्मा प्रचंड आक्रमक झालेले आपण पाहिलं आणि त्याचाही फायदा कदाचित होऊ शकतो त्यांना. तर या सगळ्या गोष्टींचा पण मला वाटतं पहिलेपासूनच म्हणजे जे काही आडाखे तडाखे असतील पण पहिलेपासूनच आसाम जे आहे हे आसाम बीजेपी इथे आपलं पुन्हा सत्ता स्थापित करणार याच्यामध्ये काही म्हणजे कुठल्या भविष्यवेत्याची गरज मला वाटत नाही. कारण त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने त्या राज्यावर आपली पकड ती ठेवली आणि आपल्याला अजून एक माहिती आहे की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये मागच्या साधारण
15 ते 20 वर्षामध्ये जे काही RSSनी आपलं काम तिथे दाखवलं, त्यांची पाळंमुळं खूप तिथे पक्की झालेली आहे. तर तो पण एक परिणाम त्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर इथे जो जो काही एक्झिट पोलचं आपण मगाशी सांगितलं, तर मला वाटतं की इथे पुष्कळ मोठी गॅप राहील आणि बहुमत वगैरे तर हा भाग काही नाहीच आहे. म्हणजे निश्चितपणे तिथे बीजेपी येणार. म्हणजे मॅन्डेट त्या ठिकाणी मिळेल नक्कीच. Yes. येस येस. आता आपण थोडंसं केरळामध्ये जाऊया. जर केरळाचा जर विचार केला तर LDF जिनं त्या ठिकाणी खरं म्हणजे 2021ला सत्ता मिळवली होती, पण आता मात्र त्या ठिकाणी UDF जास्तीत जास्त ताकद लावताना दिसतीये आणि कदाचित त्या ठिकाणी अँटी इन्कम्बन्सीचा देखील परिणाम होऊ शकतो. कारण की मुळात ह्या म्हणजे आपण जर पाहिलं तर नेहमी डावी आघाडी तिथे जे CPIM जे आहे ते सतत एक टोकाला असतं आणि काँग्रेस दुसऱ्या टोकाला असतं आणि मग LDF नेहमी मित्र पक्षांच्या सोबत कुठेतरी युती करून सत्ता स्थापन करत असतं. पण यंदा मात्र UDF त्या ठिकाणी मुसंडी मारेल असं एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. काय सांगतील केरळच्या बाबतीत? नाही, केरळ परत टफ आहे इथे. आणि म्हणजे अगदी पश्चिम बंगाल सारखं नाही, पण केरळमध्ये एक तिथलं एक ध्रुवीकरण किंवा तिथले सगळे जे इक्वेशन्स आहेत ते फार वेगळे आहेत. म्हणजे मला वाटतं बीजेपीनी कितीतरी वेळा तिथे प्रयत्न केले वेगवेगळ्या माध्यमातून. तिथल्या हल्ल्यांचं जे काही आहे, हिंदूंवर होणारे हल्ले आणि RSSचं तिथलं काम वाढवलं, पण फार यश त्यांना तिथे येऊ शकलं नाही. पण एक निश्चितपणे आहे की सध्याचे तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये आणि काँग्रेसमध्ये या मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी तेढ वाढत गेली. आणि ते जे एक जॉईनिंग जे होतं, म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी प्रियंका गांधींनी पण त्यांच्यावर टीका केली होती ज्या वेळेला त्या पोटनिवडणूक लढल्या होत्या. आणि तो जो एक भाग आहे, तो भाग मला वाटतं तो मारक ठरू शकतो. आणि आपण ज्या पद्धतीने म्हटलं तर तो एक बदल तिथे तसा येऊ शकतो. पण तिथे पुन्हा म्हणजे भाजप जे आहे, भाजपचा जर विचार केला तर भाजप किती यशस्वी राहील त्या सगळ्या याच्यामध्ये, हा एक थोडा म्हणजे हा एक आपण याचं उत्तर आता देणं थोडं कठीण आहे. नक्कीच. आणि आता आपण एक बरोबर आपण केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी याकडे येऊयात आणि मग महाराष्ट्रात आपण थेट पोटनिवडणुकीकडे जाऊयात. पुद्दुचेरी जर पाहिलं तर 30 जागा, पण त्या ठिकाणी पुन्हा एकदा बीजेपीचंच वर्चस्व दिसून येते. अगदी 22 ते 23 जागा त्या ठिकाणी बीजेपीला दाखवतात. हो, पुडुचेरीमध्ये काही जसं मी आसामचं म्हणतो तसं पुडुचेरीमध्ये देखील हे राहील. फक्त पुडुचेरीमध्ये मला असं वाटतं की तिथे थोडीशी गॅप जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे विरोधी आणि बीजेपी म्हणजे NDA, पण तिथे पण NDAचं सरकार निश्चितपणे येणार पुडुचेरीमध्ये. बरोबर. म्हणजे आत्ताच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर जिथं तमिळनाडू आहे, स्टॅलिन म्हणजे पुन्हा एकदा DMK यांना जास्तीत जास्त जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा हॅट्रिक साधण्याच्याच ठिकाणी आहे. म्हणजे इथे काही सत्ता बदल होत नाही, अँटी इन्कम्बन्सी कुठे दिसत नाहीये. पुदुचेरीमध्ये पण त्या ठिकाणी भाजपच थोड्याफार सीट्स कमी होऊ शकतात, पण त्या ठिकाणी पुन्हा कमळ फुलू शकतं असं एकंदरीत एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. राहिला मुद्दा फक्त केरळ आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी मात्र बदल दिसतोय. अर्थात केरळमध्ये LDF का UDF, जसं तुम्ही मागाशी अगदी बरोबर म्हणालात, भाजप तिथे फॅक्टर महत्वाचा असणार आहे. तो काय करतोय, त्याला किती जागा मिळत आहेत. आणि पश्चिम बंगाल तर पुन्हा अँटी इन्कम्बन्सी दिसून येते. म्हणजे यत्र तत्र सर्वत्र कमला सर्वत्र असं होतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे जर असं घडलं तर ममता बॅनर्जीची सर्वात मोठी हार असेल की त्या ठिकाणी थेट आपलं संपूर्ण स्टेटच बीजेपीच्या ताब्यात जातं. आणि एकदा बीजेपीच्या ताब्यात सत्ता आली की तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात मग पक्ष फोड करणं आणि त्या सगळ्या स्ट्रॅटेजी वापरून पुढे तो कसा राज्य आपल्याच हातात राहील अशा स्ट्रॅटेजी राबवल्या जातात. बरं, आता आपण थोडंसं येऊयात आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका, बारामती आणि राहुरी. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सुनेत्रा पवार यांना ते एकतर त्यांना आव्हानात्मक असं त्यांच्यासमोर कोणीच नाहीये. 90 ते 92% इतकी मतं त्यांना मिळू शकतात असं या ठिकाणी आता अंदाज वर्तवला जातोय. म्हणजे सगळेच विक्रम जवळपास मोडीत निघू शकतात आतापर्यंतचे. काय वाटतंय? नाही, तिथे काही म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसनी उमेदवार दिला होता मोरेंच्या रूपामध्ये. आणि त्यांनी काही एक फार महत्वाचा प्रश्न त्यावेळेस सुरुवातीला उभा केला होता की
जर तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने भाजप म्हणते किंवा एकूणच महायुती म्हणते की आम्ही अजित पवारांना श्रद्धांजली म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा पूर्ण करू इच्छितो सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी, पण त्यांच्या मुळात म्हणजे अजित पवारांचा जो काही त्यांचं जे निधन झालं तर ते निधन अपघाती होतं की त्याच्यामध्ये काही घातपात होता, याचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत त्यांना खरी श्रद्धांजली अशा पद्धतीने त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण अर्थात नंतर मग काँग्रेसने ती उमेदवारी मागे घेतल्याने त्यांचं ते उरलं सुरलं आव्हान जे आहे हे संपुष्टात आलं. जे काही बाकीचे कॅन्डिडेट्स आहे आणि मुळात पवार कुटुंब जे आहे, पवार कुटुंबाची मला वाटतं काल त्यांची बैठकही झाली त्यांच्या कुटुंबाची आपसातली, तर पवार कुटुंबही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की तिथे काही आणि सहानुभूतीची लाट तर राहीलच त्याच्यामध्ये, कारण अजितदादांचं एक वेगळं नाव बारामतीमध्ये होतं, बारामतीच्या विकासात त्यांचा फार मोठा हातभार राहिलेला आहे. त्याच्यामुळे तिथे जे काही म्हटलं जातं एक तर मला असं वाटत नाही की तिथे फार काही सुनेत्रा पवारांना काही आव्हान येईल किंवा त्यांना काही टफ जाईल वगैरे असं काही नाहीये. त्या सहज त्यांनी निवडणूक जिंकतील. नक्कीच. आपण थोडंसं राहुरीकडे जाऊयात. अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे. अक्षय कर्डिले या ठिकाणी 70 ते 80% त्यांना मतं मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे, तर 7 ते 8% मतं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोविंद मोकाटेंना मिळू शकतात. तसं पाहिलं तर याच्यातलं पण आव्हान प्राजक्त तनपुरे असते तर कदाचित ते या ठिकाणी आणखी जरा काही वेगळं चित्र दिसलं असतं, पण आता तसं तिथंही काही फारसं म्हणजे एक हातीच होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. हो, थोडस म्हणजे एकदम सुनेत्रा पवार टाईप होणार नाही तिथे, कारण जरी प्राजक्त तनपुरे उभे राहिले नसले तरी मला असं वाटतं की शरद पवार गट हा थोडा पुश करण्याचा प्रयत्न करेल. जे काही आधीचे जे काही वाद किंवा हे सगळे असतील दोन्ही घरांमधले, तर ते बघता त्याचा एक तो पुश करतील. पण तिथेही पुन्हा म्हणजे शिवाजीराव कार्डिलेंचं जे काही तिथे काम राहिलेलं आहे त्या कामाचा साधारणपणे हिशोब ही सामान्य जनता जी असते, सामान्य जनतेला त्याची एक सहानुभूती असते. तर मला वाटतं तो जो एक भावनिक भाग आहे आणि तो त्यांनी प्रचारामध्ये बीजेपीनी म्हणा आणि महायुतीने म्हणा तो योग्य पद्धतीने वापरलेला आहे. त्याच्यामुळे अशा भावनिक भागाला जो विरोधी पक्षाचा उमेदवार उभा असतो त्याला त्याचं काय उत्तर असावं हे उत्तर काही फारसं ते देता येत नाही आणि त्या याच्यामध्ये तो जो एक नॅरेटिव्ह सेट होतो, तर मला वाटतं की तिथेही अक्षय कार्डिलेंना फारसा काही त्याच्यामध्ये रेझिस्टन्स राहील आणि असं किंवा म्हणजे ते सहज त्यांनी जिंकून येऊ शकतात. फारसा अडथळा राहणार नाही असं. हा फारसा अडथळा नाही, पण बऱ्यापैकी जी म्हणजे एकदम असं ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांचं आपण म्हणू तसं एकदम इतकं तितकं मार्जिन जे आहे आणि ते अपेक्षितही नाही आहे ऑब्व्हियसली सगळं पाहता. आता विजयजी मी अगदी शेवटाकडे येतोय, पण अगदी आता तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज सांगतो. पश्चिम बंगालमध्ये आत्ताची जे सेकंड फेज आहे आतापर्यंत 91.62% इतकं मतदान झालेलं आहे. म्हणजे सेकंड फेज मध्ये सुद्धा रेकॉर्ड तुटलेला आहे. म्हणजे मला असं म्हणायचं पहिल्या फेज मध्ये तर अबोव 90 होतच, आताही अबोव 90. मग मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की हे खरं आहे का आतापर्यंतचं जे असं म्हटलं जातं की जिथे जास्तीत जास्त वोटिंग होतं तिथं सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा असते, हे खरं आहे? हे समीकरण इथं लागू होतंय का? नाही, असं प्रत्येक ठिकाणी ते खरं नसतं, पण पश्चिम बंगालमध्ये ते खरं होऊ शकतं. कारण मगाशी मी जे सांगितलं की जे SIR मध्ये जे 91 लाख वोटर्स निघून गेले तोही आकडा 90च्या वरच आहे. आणि अधिकाधिक महिलांचं मतदान, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकामध्ये जवळजवळ 46 लाख जास्तीच्या महिलांनी मतदान केलं होतं आणि तिथे सगळं ते सत्ता पालट झाला. तर तशाच प्रकारचं इथे तो जो परिणाम आहे तो भाग म्हणजे बीजेपी आणि त्यांच्या घटक पक्षांना मिळू शकतो त्याचा फायदा. म्हणजे विजयजी माटी आणि माणूस जे ममता बॅनर्जींचं त्या ठिकाणी त्यांनी जे जोरात भूमिका घेतली होती तसं आता इथे लाडली बहिणा पुन्हा एकदा यांच्यासाठी मदतीला धावून आली असं म्हणता येईल. हो बिलकुल. कॉमन माणसाला पाहिलं सर, कॉमन माणूस जो असतो ना, आपण वी कॅनॉट इमॅजिन 5,000, 5,000, 7,000, 7,000 बजेट असतं महिन्याचं आणि त्याच्यामध्ये त्या बाईला जर 1,500, 2,000, 3,000 रुपये जर मिळतील तर तिला सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस जो आहे तो मिळतो. म्हणजे माझा नवरा कमवत पण माझ्याकडे पण पैसा आहे, ही एक भूमिका असते ना, ही एक स्वाभिमानाची भूमिका फार महत्वाची असते. त्याच्यामुळे तो एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस निश्चितपणे वर्क करेल.
नक्कीच विजयजी, खरं तर आता अगदी जातात एक शेवटची नोट फक्त मला तुमच्याकडे जाणून घ्यायची. एक्झिट पोल आकडे किती खरे किती खोटे आपल्याला आठवतंय. उत्तर प्रदेशला मायावती यांच्याबाबत जे काही प्रेडिक्ट केलं गेलं होतं आणि निकाल काय लागला तर एक्झिट पोल सगळे अंदाज खोटे ठरले होते. त्यामुळे एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्न आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच. हा बोला 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 बोला. हा म्हणजे मला असं म्हणायचं की एक्झिट पोलवर विश्वास ठेवण्यात किती आपण हे करू शकतो. मूळचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मुळात जे काही पश्चिम बंगालमध्ये आता घडतंय किंवा त्या ठिकाणी बीजेपी मुसंडे मारण्याचं दिसतंय किंवा अँटी किंबन्सी फॅक्टर त्या ठिकाणी दिसतोय, पण अजूनही मतमोजणी खऱ्या अर्थानं व्हायची आहे. त्या दिवशी काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही ना, प्रेडिक्ट करू शकत नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर. आणि आपण जी चर्चा केली ती एक्झिट पोलच्या माध्यमातून केलेली नाहीच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बीजेपी जे एक गोष्ट रेटत आहे ती म्हणजे डबल इंजिनचं सरकार, की आमचं सरकार आलं तर केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. त्याच्यामुळे तुमच्या इथे जो काही विकास झालेला नाही तो आमचा झपाट्याने विकास, तुम्ही भाजप शासित राज्यांमधला जर विकास पाहिला तर तसाच विकास आम्ही पश्चिम बंगालमध्ये करून आणू. हा जो एक नॅरेटिव्ह त्यांनी सेट केला, मला वाटते त्याचा एक फायदा पण बीजेपीला निश्चितपणे होईल. नक्कीच. आता मला म्हणजे अगदी आता मी वाइंड अप करतोय, पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की या सगळ्या पाचही राज्यांवर राज्य कुणाचं, ज्याचं उत्तर आपल्याला 4 मेला मिळणार आहेच. पण या दरम्यान जे काही आता बरंचसं पाणी पुलाकडून वाहून गेलेलं आहे, जिथे बीजेपीनं पुन्हा एकदा जी दक्षिणेकडची राज्य आहेत ती आपल्याला मिळतील कशी यासाठी बराच प्रयत्न केला, पण तामिळनाडूमध्ये तसं काही चित्र दिसत नाही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार. केरळमध्येही तसं काही चित्र दिसत नाहीये. पश्चिम बंगाल आणि पहिला महत्वाचा मुद्दा तर त्या ठिकाणी पुद्दुचेरी आणि आसाम तर त्यांच्याच पाशी होतच, पण पश्चिम बंगालमधला जो सगळ्यात मोठा उलटफेर आहे तो मात्र यावेळी बीजेपीसाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरतोय, हे एकंदरीत दिसून येत आहे. धन्यवाद विजयजी, तुम्ही आमच्याशी जोडले गेलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेत आमच्या सगळ्या प्रेक्षकांना या संदर्भातलं विश्लेषण सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तर हे होते विजय वैद्य, राजकीय विश्लेषक, ज्यांनी एलएस मराठीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना, आपल्या सगळ्यांनाच सोप्या भाषेत. विकासजी खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही एलएस मराठीच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत सोप्या भाषेत या 5 राज्यांमधलं नेमकं गणित काय असेल हे समजावून सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर एकंदरीत आत्ता वैद्य साहेबांनी जो आपल्या समोर जो काही सगळा हा स्टॅटिस्टिकल भाग मांडला की पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडलं, SIR जो अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता, शिवाय पुन्हा एकदा महाराष्ट्रात जशा लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना लागू केली इलेक्शनच्या आधी, तशीच तिथे पश्चिम बंगालमध्ये पण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा देखील फॅक्टर किंवा त्याचा देखील बेनिफिट भाजपसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तमिळनाडूमध्ये मात्र भाजपला कच खाताना दिसते. भाजपला तमिळनाडूमध्ये तिथं आता तर केवळ 4 जागा भाजपकडे आहेत आणि आता तिथपर्यंत देखील भाजप पोहोचेल की नाही अशी परिस्थिती आहे, कारण जे विधेयक नामंजूर झालं त्याला सर्वात जास्त विरोध होता तो या दाक्षिणात्य राज्यांकडूनच. त्यामुळे एकंदरीत आसाम, पुद्दुचेरी ही 2 राज्य तर ऑलरेडी, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आणि आसाम हे राज्य तर ऑलरेडीच बीजेपीकडे होतं. पश्चिम बंगाल हे नव्यानं राज्य कदाचित बीजेपीच्या हातात जात आहे का, अँटी इन्कम्बन्सीचा फायदा त्यांना उचलता येतोय का. तमिळनाडू तर ते कधीच आत्ता तरी, भविष्यात कुठपर्यंत मजल मारेल भाजप माहीत नाही, पण या निवडणुकीत तरी ते शक्य होताना दिसत नाहीये. आणि अर्थातच राहिलं केरळमध्ये देखील बीजेपीला म्हणावं तेवढी मुसंडी मारण्याची शक्यता या निवडणुकीत देखील पाहायला मिळत नाहीये. राहिला महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुकींचा विजय, तिथे महायुतीच्या माध्यमातून म्हणजे भले बीजेपीचाच मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस, सुनेत्रा पवार उभे आहेत, त्यांना काही फारसं आव्हान नाही, त्यामुळे ती जागा निश्चितपणे राष्ट्रवादीच्या पार्ट्यात म्हणजेच महायुतीच्या पार्ट्यात पडण्याची शक्यता आहे. आणि अक्षय कर्डिले तिथे मात्र भाजपचेच उमेदवार आहेत, पण एवढं सुनेत्रा पवारांना इतकं मार्जिन त्यांना मिळणार नाही, पण त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना जास्तीत जास्त मतं मिळू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. एकंदरीत एलएस मराठीच्या माध्यमातून आतापर्यंत जे काही तुम्ही ऐकलं हे एक्झिट पोलनं वर्तवलेले आकडे आहेत. एक्झिट पोलचे आकडे खरे निघतीलच असा दावा कुणीही करू शकत नाही, एक्झिट पोल वाले पण करत नाही. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून एक अंदाज फक्त एलएस मराठीनं व्यक्त केलेला आहे. या अंदाजाच्याच माध्यमातून आत्ताची चर्चा घडलेली आहे. खरा निकाल 4 मे रोजी आहे आणि त्याच दिवशी कळणार आहे 5 राज्यांवर राज्य कुणाचं.
आणि त्याच दिवशी समजेल आपल्याला की पश्चिम बंगाल दीदी की मोदी, तमिळनाडू डीएमके की एआयडीएमके की विजय थलपती, आसाम भाजपची हॅट्रिक होणार का, केरळ एलडीएफ की यूडीएफ, पुद्दुचेरी भाजप की आणखी कोणी. अर्थात राहुणी आणि बारामती यांचा निकाल 4 मे रोजी समजणार आहे. अर्थातच 4 मे रोजी या सर्व निकालांचं 5ही राज्यांचं विश्लेषण शिवाय प्रत्यक्ष निकाल आपण LS मराठीवर पाहू शकता आणि त्या दिवशी घर बसल्या या 5 राज्यांवर कुणाचं राज्य आलं हे LS मराठीच्या माध्यमातून पाहू शकता. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.